नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा विसर, जवळा निजाम ग्रामपंचायतीवर संतापाचा स्फोट, ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले टाळे, ठिय्या आंदोलन सुरू, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची जोरदार मागणी, आंबेडकर प्रेमींनी दिला इशारा, कारवाईशिवाय मागे हटणार नाही। तुम्ही कुलूप कधी उघडणार आहेत? जोपर्यंत ग्रामसेवकवर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही लॉक ओपन करतो। तुमचं नाव सांगा। अन्याय झालेला आहे आमच्या दलित वंचित समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानव जयंती दरम्यान, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या दिनाचा ग्रामपंचायतीकडून विसर पडल्यानं संतापाचा मोठा उद्रेक झालाय। देशभरात उत्साहात जयंती साजरी होत असताना जवळा निजाम ग्रामपंचायत कार्यालयात कोणतीही अधिकृत कार्यक्रम किंवा अभिवादन न झाल्यामुळे आंबेडकर प्रेमी आक्रमक झाले। या प्रकाराच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत तीव्र आंदोलन छेडले। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे टाळेही काढू दिले जाणार नाही। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मी तेजस धनराज चौधरी, जवळानी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती पूर्ण जगामध्ये मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते, पण जवळा ग्रामपंचायत येथील प्रशासक जयंती साजरी करण्यासाठी गैरहजर असल्यामुळे आम्ही त्या ग्रामपंचायतला कुलूप लावलेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे लॉक ओपन करणार नाही। तुम्ही ग्रामसेवकला संपर्क साधला होता का? आम्ही ग्रामसेवकला संपर्क साधला आणि ग्रामसेवक असं म्हणतात की आम्ही जयंती साजरी करण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे। तुमची काय मागणी आता? आता आमची अशी मागणी आहे की जर ग्रामसेवक घरून असे आदेश देत असतील तर त्यांना घरीच बसवा असा आमचा आदेश आहे। आणि तुम्ही ग्रामपंचायतला काय केलं आता? आता आम्ही ग्रामपंचायतला कुलूप लावलेलं आहे आणि ते तुम्ही कुलूप कधी उघडणार आहेत? जोपर्यंत ग्रामसेवकवर कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही लॉक ओपन करतो। तुमचं नाव सांगा। दत्तात्रय सुखदेव वागचौरे। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं एकच म्हणणं आहे की ग्रामसेवक जर सार्वजनिक जयंतीला कुठल्या महोत्सवात जर अवेलेबल होत नसतील तर त्यांना घरी बसवलेलं काही फरक पडणार नाहीये, कारण ते त्यांना कामच दिलेलं आहे आणि त्यांची अशी उडवाडूची उत्तर आहेत की ते म्हणतात आमच्याकडे वाकडे चार्ज असल्यामुळे तिकडे गेलो। अहो, त्यांचं हेडक्वार्टर जवळ आहे आणि ऍडिशनल चार्ज वाकडे आहे। ते काय म्हणतात की सदरील ग्रामपंचायतचे कर्मचारी यांना कार्यक्रम साजरा करा म्हणतात, पण इथं प्रशासक अवेलेबल नाही तर ती काय करतात? आणि अशी ही अन्याय झालेला आहे आमच्या दलित वंचित समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानव जयंती दरम्यान, तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही मागणी आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण, सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। कमांडो करिअर अकॅडमी परांडा। 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।